तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज बनणार आहे आमच्याकडे, म्हणजे रोजच नाश्ता बनतो पण आज शिळ्या पदार्थाचा नाश्ता बनणार आहे. ते म्हणजे रात्रीची ना भरपूर खिचडी उरली, हे बघा एवढी सारी खिचडी आहे, मग फेकून नाही द्यावीशी वाटत ना, तर त्याच्यामुळं म्हटलं आज आता ह्या खिचडीला तडका द्यायचा छानपैकी. हे बघा इथे तयारी झालेली आहे आणि सकाळचा नाश्ता राणीच बनवते, मी तिलाच बनवायला सांगते कारण का मुलींनी पण काही कामं केले पाहिजे, कारण का आपल्याला घरच्या बैलांना खूप सारे कामं राहते, त्याच्यामुळं सकाळचा नाश्ता तीच बनवत असते. बघा इकडे ही कढई मी दिवाळीत घेतली होती. इकडे आता अशी तयारी चालू आहे नाश्त्याची. नेहमी जर आपण असं शिळं फेकून दिलं ना तर खरंच खूप अन्न ना खूप वेस्टेज जातं. त्याच्यामुळे माहीत नाही एवढं सारं उरत नाही, पण रात्री माहीत नाही कशी एवढी सारी शिल्लक राहिली तर खिचडी माहीत नाही. म्हटलं चला ताईला बनवून घे नाश्ता. तर जास्त असं काही करावं नाही लागत, साधे शेंगदाणे टाकायचे, कांदा टमाटर हिरवी मिरची आणि कढीपत्ता. कढीपत्त्याने ना छान टेस्ट येते कुठल्याही पदार्थाला, आणि जिरं, चवीनुसार मीठ, हे सगळं साहित्य टाकून अशा शिळ्या पदार्थाला फोडणी घालायची. आणि खरंच खूप छान लागतं शिळा आपण पदार्थ अशी छान फोडणी घालून तयार केला तर. मी तर करत असते नेहमी, सगळे पोळ्या वगैरे कधी शिल्लक राहते, कधी भात, कधी खिचडी. भाताला तर आम्ही शिळ्या भाताला तर आम्ही फ्राईड राईसच बनवतो, तो मसाला आणून छान लागतो खायला. आणि हे सगळं झाल्यानंतर मग वरून थोडीशी कोशिंबीर टाकायची. खरंच पदार्थ एकदम शिळा पदार्थ पण खूप छान चविष्ट बनतो. गरम भांडं गॅसवर नाही ठेवायचं कधीच, शेगडीवर. तर बघा अशी कोशिंबीर टाकली आणि छान या खिचडीला ना तडका दिला. तर बघा असा हा खिचडीला तडका दिला आणि छान अशी काय म्हणते आमच्याकडे म्हणतात फोडणीची खिचडी. वरून सांबार टाकला. तर बघा असं जर अन्न वाया न जाऊ देता असं जर छान आपण शिळ्याची पण छान रेसिपी बनते आणि आपलं अन्न पण वाया जात नाही. तर चला आज आम्ही असा शिळ्या खिचडीचा नाश्ता खाणार आहोत. तर चला नाश्ता झाला आणि आता इथे घेतला मी बेड स्वच्छ करायला. तर बघा ह्या बेडला ना अर्ध्याला आहे ना असे पॅक बॉक्सेस दिलेले आहे आणि अर्धा भाग ना याचा असा ओपन होतो. तर खालची फरशी आहे ना मला नीट अशी स्वच्छ करता येते, कारण बेडच्या खाली पण ना खूप धूळ होतो. तर बघा मी अशा प्रकारे हा बक्सा काढून आहे ना बेड पण स्वच्छ करून घेतला. आणि तुम्ही पाहू शकता इथे की खूप सारा धूळ झालेला आहे या बेडच्या खाली. मग काय होतं ना, हीच धूळ आहे ना आपल्या नाकातोंडात चालली जाते फॅनच्या हवेनी आणि मग ते ना आपल्याला इन्फेक्शन होतं. म्हणून असं ना वरचे वर जर असं आपण बेडच्या खालचा वगैरे भाग साफ करत असला तर तेवढंच खूप आपल्या शरीरासाठी चांगलं असते. किती निघालं बेडच्या खालून त्या बाईला पर्स राहिली द्यायची, याने इकडे तिकडे टाकली तर. तर चला आता बोरवेल झाली, तर बोरवेलवर लावण्यासाठी ना ही मशीन आणलेली आहे. म्हणजे आता मशीनची फिटिंग होणार आहे, पण नळ फिटिंग वगैरे नाही करणार आहोत आम्ही आताच, कारण की बाहेर पण थोडंसं घराचं तोडफोड होणार आहे, तर त्याच्यानंतरच आम्ही नळ फिटिंग करू. पण ते म्हणजे बोरवेलचा उपसा झाला पाहिजे होता ना, म्हणजे मग आम्हाला 1-2 महिन्यांनी पाणी पिण्यासाठी चांगलं झालं असतं. त्याच्यासाठी ही मशीन आणली आणि आता त्या मशीनची फिटिंग अशी चालू आहे. म्हणजे आम्हाला बाहेर वगैरे मारायसाठी, बाहेरचं वगैरे धुवायसाठी ही मशीन आम्हाला कामी येते. आणि तसंही आता जुन्याच मशीनचं पाणी वगैरे पित आहे मी.
केसिंग किती टाकली? केसिंग ह्या मोठ्या पाईप 15 फूट टाकली. तर चला, आज आहे संडे आणि आज आम्ही मस्त चिकन बनवलं. जेवण झालं. जेवणाला खूप वेळ झाला, जवळपास 4च वाजले. कारण खेड्यावरून यांनी चिकन आणलं. शहरामध्ये ना असं थोडंसं वेगळंच मिळते ना, तर खेड्यातलं चांगलं राहते म्हणून आमची जिथं शेती आहे तिथून यांनी चिकन तयार करून आणलं. तर 4 वाजले जेवण करायला आणि आराम नाही, काही नाही. व्हिडिओ एडिट करत बसली आणि आता किती 8 वाजून राहिले आणि आता नंतर लक्षात आलं की चला, मी मिशोवरून फुटवेअर बोलवले. तर बरेच दिवस झाले, म्हणजे तरी 8 दिवस झाले असं आले. तर मला ते दाखवायचेच होते, म्हणजे दाखवायचे राहिले होते. तर म्हटलं चला आता आज बसल्या बसल्या इथे दाखवून देते तुम्हाला. तर बघा, ती पार्टी वेअरच बोलवले. सँडल वगैरे मी वापरत नाही, तर मग हे चप्पल टाईप राहते ना, ते तसं बोलवले. बघा बघा किती सुंदर आहे. माझ्याकडे साड्या आहे, अशा भरपूर साड्या आहेत, तर त्याच्यावरती मी अशी ही मॅचिंग बोलवली. तर हा कलर ना एकदम फेंट असा, म्हणजे लाईट ग्रीन कलर आहे आणि असं छान वर्क आहे इथे गोल्डन कलरचं आणि इथे अंगठ्यावर पण आहे आणि फॅट आहे. म्हणजे उंच टाकीच्या जर चपला घातल्या ना, मागे मी एक बोलवली मिशोवरून उंच टाकीची, पण ते चालताना ना खूपच त्रास होतो पायाला आपल्या. तर असे फॅट बोलवले ना, तर पायाला ना चालताना त्रास पण होत नाही. मला आवडला हा कलर. हे बघा, आणि हे काही जास्त महाग नाही, 300 की 350च्या जवळपास आहे. तर याची लिंक देईल मी तुम्हाला. आणि हे बोलवली अशी, म्हणजे स्लीपर टाईप आहे. ते डॉक्टरांनी रिकमेंड केलेली. आर्थो आपल्या पायाला वगैरे त्रास होत असला तर हे अशी चप्पल घालायची आणि एकदम सॉफ्ट आहे मस्त. तर ही बोलवली मी, अजून काही वापरल्या नाही, वापरेन मी आता. पण छान आहे घरात वगैरे वापरायसाठी. ही काही जास्त महाग नाही आहे, बहुतेक 100 की 150 रुपयाची आहे. आणि एक पुन्हा बोलवली मी, पार्टी वेअरच आहे, म्हणजे बाहेर जायचं असलं आपल्याला कुठे लग्नाला किंवा कोणत्या कार्यक्रमाला, तर त्याच्यासाठीच मी यावेळेस असे फुटवेअर बोलवलेले आहे. तर ही बघा, ही व्हाईट नाही, असा क्रीमिश कलर आहे, दुधाळ कलर ज्याला म्हणतो आपण, तो तसा कलर आहे. आणि याच्यावर काही जास्त असं वर्क नाही दिलेले आहे. इथून अशी बारीक डिझाईन आहे आणि इथे असे डायमंड सारखे खडे दिलेले आहे इथे एवढ्याशा ह्याच्यात. तर माझ्याकडे ना अशा, म्हणजे कलरच्या साड्या असल्या पण आपल्याला काठ वगैरे असतील त्या साड्यांना असे, तर म्हणून मी ही अशा कलरची बोलवली चप्पल. तर आता ही दुसरी वेळ आहे माझी मिशोवरून फुटवेअर बोलवायची. आता जुनी चप्पल तर चांगली निघाली, आता हे माहीत नाही कशा निघतात, तर पण ही पण छान सॉफ्ट आहे. तर बघा, याची पण मी लिंक देईल तुम्हाला. ही पण जास्त महागाची नाही आहे, 300 की 350चीच आहे. तर कशा वाटले माझी फुटवेअरची शॉपिंग ते नक्की मला सांगा. तर हे बघा, मी तुम्हाला चप्पल पण घालून दाखवली. बघा, सुंदर दिसते. आणि मी नवीन ते काय म्हणतात त्याला, आमच्याकडे तोरड्या म्हणतात, पायल, त्या पण मी घातल्या, जोडवे पण घातले. आणि हे बघा किती सुंदर दिसते ना चप्पल. बघा, आता मी दुसरी घालून दाखवते. ही आहे लाईट ग्रीन कलर, ही पण छान आहे. याला फक्त म्हणजे अशी समोर तिथून डिझाईन नाही, फक्त अंगठा आणि ही डिझाईन आहे. पण माझ्याकडे ना अशा साड्या आहे भरपूर, तर म्हणून मला ही खूप आवडली. छान दिसते ही पण. तुम्हाला कसे वाटले ते नक्की मला सांगा. आणि मिशोवर खूप छान फुटवेअर मिळतात. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला, बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.